कांदा प्रश्नावरून आता मोदींच्या सभेचं ठिकाण बदलण्याची शक्यता दिसते। 15 तारखेला मोदींची पिंपळगाव बसवंतमध्ये सभा पार पडणार होती। सभा पिंपळगाव बसवंत आता ऐवजी नाशिकमध्ये होण्याची शक्यता दिसते। कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या रोषाचा सभेवर परिणाम होण्याचा अंदाज आहे। गोपनीय अहवाल पोलिसांनी दिल्याचीही माहिती मिळते। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। तर मोदींची जी सभा पार पडणार होती ती आता नाशिकमध्ये होण्याची शक्यता दिसते आणि कांदा प्रश्नावरून मोदींच्या सभेचं ठिकाण बदलण्याची शक्यता आहे। 15 तारखेला मोदींची पिंपळगाव बसवंतमध्ये सभा पार पडणार होती आणि सभा ही पिंपळगाव बसवंत ऐवजी नाशिकमध्ये होण्याची शक्यता दिसते। तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण ताजने सध्या आपल्या सोबत आहेत। किरण, कांदा प्रश्नावरून आता मोदींच्या सभेचं ठिकाण बदलण्याची शक्यता दिसते, काय माहिती मिळते या संदर्भातली? प्राची, आपल्याला माहिती की 15 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा पिंपळगाव येथे होणार आहे आणि त्या सभेची तयारी देखील केली जाते। अनेकदा या सगळ्या संदर्भामध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी किंवा महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी त्या सभास्थळी जाऊन पाहणी केलेली आहे, त्याचं नियोजन देखील केलं जात आहे। मात्र अशी सर्व परिस्थिती असताना दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात बाजार समिती आहे, कांदा उत्पादक शेतकरी आहे आणि या सगळ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा कांद्याच्या निर्यात बंदीच्या संदर्भात असेल किंवा निर्यात शुल्काच्या संदर्भामध्ये असेल रोष व्यक्त केला जातोय आणि अशी सर्व परिस्थिती असताना सभेच्या दरम्यान काही गोंधळ होऊ शकतो। कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक होण्याची शक्यता आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा पिंपळगाव बसवंत या ठिकाणी घेण्याऐवजी नाशिकला घ्यायची का, अशा स्वरूपाचा प्रश्न उपस्थित झालाय। त्याच्या संदर्भामध्ये गोपनीय शाखेच्या माध्यमातून अहवाल देखील त्याबाबतचा देण्यात आलेला आहे की पिंपळगाव येथे होणारी सभेचं ठिकाण बदलावं, अशा स्वरूपाचं त्यामध्ये सूचना देखील केल्याचं बोललं जातं। त्यामुळे एकूणच ही सर्व परिस्थिती बघता पंतप्रधान नरेंद्र मोदींची पिंपळगाव येथे होणारी सभा दुसऱ्या ठिकाणी होते काय हे बघणे महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच किरण, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।